नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. सोल जन्मी श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंदमय जाओ हीच मी ईश्वरापुढे स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तर जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे की आपल्याला होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनमध्ये कुठले कुठले असे उपाय करायचे आहेत. बघा, तुम्हाला जर खूप त्रास आहे, म्हणजे आयुष्यात बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्रास हा सुरूच असतो. तर होळी हा खूप मोठा दिवस आहे कुठल्याही उपायासाठी. ठीक आहे, जर तुम्हाला कर्ज आहे, लग्न तुमचं लांबवलं जात आहे, नकारात्मकता आहे, मानसिक त्रास आहे, ठीक आहे, पैशांच्या अडचणी आहेत, वेळत असाल तिथे तुम्हाला काही अडचणी येतात आहे आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट चालत नाही आहे, ठीक आहे, किंवा मग छोटी लहान मुलं आहेत, त्यांची प्रगती होत नाही आहे, किंवा तुमचे कोर्ट केसेस चालू आहेत, शत्रू आहेत, ते सगळ्या गोष्टींसाठी ना मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहेत. आपल्याकडे घरी ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच गोष्टींनी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि एखादी वस्तू असेल जी तुम्हाला आणावी लागेल, बाकी सगळ्या गोष्टी घरच्या घरीच आपल्या उपलब्ध असतात. असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आणि हे उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचे आहेत, कोणाला न सांगता हे तुम्हाला उपाय होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. ठीक आहे, तर त्या अगोदर ना आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जर तुम्हाला खूप कर्ज आहे आणि कर्जातून तुम्हाला मुक्तता भेटत नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 गोष्टी ह्या ज्या मी सांगते त्या तुम्हाला एक लाल कपड्यात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर 5 तुम्हाला हळकुंड, ठीक आहे, 5 तुम्हाला लवंग, 5 गोमती चक्र, ठीक आहे, आणि 5 तुम्हाला कवड्या, पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता ते सगळं तुम्हाला ना लाल कपड्यात, आणि एक नारळ घ्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला होलिका दहनच्या इथे जायचं आहे, होलिका दहनच्या समोर ते दाखवायचं आहे. तुम्हाला 7 प्रदक्षिणा या घालायच्या आहेत आणि तुम्हाला त्यावेळी लक्ष्मी मंत्र, बघा लक्ष्मी मंत्र खूप सारे आहेत, तुम्हाला जे आवडतं ते लक्ष्मी मंत्र तुम्ही बोलू शकता. 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ते जी पोटली आहे, त्यानंतर ती पोटली बनवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, ती पोटली घरी येऊन तुम्हाला तुमच्या तिजोरीत, कपाडात ठेवायची आहे. ठीक आहे, बघाल की तुमचं जे कर्ज आहे त्याला मुक्तता भेटेल. पण बघा, हे सगळे उपाय मी नेहमी सांगते. ठीक आहे, मेहनत, श्रद्धा, उपाय आणि देवाची कृपा हे सगळं एकत्र काम करतं. त्यामुळे सत्कर्म करा. जर तुम्ही सत्कर्म करत असाल तरच हे सगळे उपाय फलित होतील. ठीक आहे, कारण बघा, एक बाजूला जर तुम्ही खूप पूजापाठ करत आहात, दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांबद्दल द्वेष आहे तुमच्या मनात, तुम्ही चुकीचा व्यवहार करत आहात, चुकीचं बोलत आहात, ठीक आहे, गॉसिपमध्ये पडत आहात, तर सॉरी टू से हे उपाय काम नाही करणार. आतमधलं जर शुद्धीकरण असेल, तुमच्या मनात जर सांगुलकी असेल, तर हे उपाय तुमच्यावरती काम करतील. ठीक आहे, आता त्यानंतर घरी जर कोणाचं आरोग्य बरोबर नाही आहे, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ना एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक कॉईन टाकायचं आहे. जी कोणी आजारी व्यक्ती आहे त्यावरनं 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. ते पाणी जाऊन ना तुम्हाला कुठल्याही झाडात टाकायचं आहे. फक्त तुम्हाला तुळस, ठीक आहे, तुम्हाला तुळशीचं झाडाला हे पाणी टाकायचं नाही आहे. ठीक आहे, शमीच्या झाडाला हे पाणी टाकायचं नाही आहे, पिंपळाच्या झाडामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला औदुंबर, वड आणि उंबर, ठीक आहे, ह्या पाणी टाकायचं नाही आहे. बाकी तुम्ही कुठल्याही झाडांना हे पाणी टाकू शकता. कॉईन पण तुम्ही जो टाकलेला आहे तो तिथेच त्या झाडाच्या इथे ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक थोडीशी राई घ्यायची. जशी आपण नजर काढतो ना, तसंच तुम्हाला अँटी क्लॉकवाईज आहे ना ते राई फिरवायची आहे, जो कोणी आजारी व्यक्ती आहे, आणि ती राई घेऊन जाऊन तुम्ही होलिका दहनमध्ये ती वाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर मग तिसरा जो उपाय आहे, म्हणजे वास्तू दोष आहे किंवा वास्तू तुम्हाला ती लाभदायक नाही आहे, किंवा जेव्हापासून तुम्ही त्या घरी राहायला आला आहात तेव्हापासून तुम्हाला काहीतरी नेगेटिव्ह फील होतं, किंवा तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला नकारात्मकता वाटते, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, आंब्याचे जे ढाई असतात, ठीक आहे, आंब्याच्या ज्या काड्या असतात, पानं नाही फक्त काड्या, ढाई, ठीक आहे, त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तुम्हाला 3 रंगाचे धागे घ्यायचे आहेत, लाल, हिरवा आणि काळा. ठीक आहे, ते तुम्ही त्या ढाईला बांधायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या मध्यभागे उभं राहायचं आहे.
ठीक आहे. उभं राहिल्यानंतर तुम्हाला जे काही नकारात्मकता बाधा आहे ते तुम्हाला बोलायची आहे, देवाला प्रार्थना करायची आहे, विष्णुदेवांना आणि लक्ष्मी माताला प्रार्थना करायची आहे आणि मग ते जाऊन तुम्हाला होलिका दहनमध्ये ते व्हायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्या घरात काही तुम्हाला दोष वाटत असेल किंवा तुमच्यामध्ये जर तुम्हाला नकारात्मकता वाटत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुमचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय बरोबर चालत नाही आहे, काही अडथळे येतात आहे आणि तुम्हाला ग्रोथच नाही दिसत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एकतर तुम्हाला तुपाचा दिवा हा तुम्हाला होलिका दहनच्या इथे लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला ना 5 कवड्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे. त्या कवड्या घेऊन जाऊन आहे ना तुम्ही ना जी होलिका दहनची जी राख आहे ना त्याला तुम्ही लावा. ठीक आहे. लावा, एका लाल कपड्यात त्या ठेवा आणि ना तुम्हाला ना 7 वेळा प्रदक्षिणा घालून तुम्हाला कुबेर मंत्र, लक्ष्मी मंत्र हे म्हणायचं आहे आणि त्या कवड्या येऊन तुम्हाला घरी तुमच्या तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्ही व्यवसाय करता तिथे त्या कपाडात तुम्हाला ठेवायचे आहेत. हे सगळे गुप्त उपाय आहेत, कोणाला न सांगता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्याने तुम्ही बघाल की तुमच्या व्यवसायात वृद्धी दिसेल, तुम्हाला तुमची मानसिक स्थिती जर बरोबर नसेल, तुम्हाला झोप नाही लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की 3 रंगाचे ना गुलाल घ्यायचे आहेत आणि ते होलिका दहनमध्ये तुम्हाला व्हायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्ही प्रेम संबंधात आहात, तुम्हाला रिलेशनशिपमध्ये ना कमिटमेंट भेटत नाही आहे. ठीक आहे. जी कोणी व्यक्ती आहे, तुम्ही लग्नाबद्दल बोलायला जाता आणि ती व्यक्ती इंटरेस्ट नाही दाखवत, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, तर तुम्हाला आहे ना एक सूत म्हणजे एक सफेद धागा घ्यायचा आहे, सिंदूर किंवा गुलाल लावायचा आहे. ठीक आहे. आणि एक पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरमध्ये ना तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. ब्ल्यू पेनने तो पेपर फोल्ड करून आहे ना तुम्ही त्या पेपरला बांधा त्या धाग्याने. ठीक आहे. आणि त्या पेपरला धाग्याने बांधल्यानंतर तुम्हाला आहे ना तो पेपर तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटाल आणि तुम्हाला तुमचं मन व्यक्त करायचं आहे तेव्हा तो पेपर तुमच्या जवळ नेहमी पॉकेटमध्ये ठेवा. जर तुम्ही नाही ठेवू शकलात ना पेपर, तर तुम्ही काय करू शकता, तो धागा तुम्ही पेपर तसाच ठेवू शकता पॉकेटमध्ये, तो धागा तुमच्या हातात बांधा आणि तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. तर रिलेशनशिपमधून हे कमिटमेंट तुम्हाला भेटण्यासाठी आहे. तर जितक्या पण वेळा तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही हा विषय काढाल तेव्हा तुमच्या हातात तो धागा पाहिजे. ठीक आहे. तर हा उपाय तुम्ही करून बघा रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट भेटण्यासाठी. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ना तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लग्नामध्ये खूप डिले म्हणजे तुमच्या लग्नामध्ये काय अडथळे येत असतील आणि लग्न दुरावलं जात असेल. ठीक आहे. लग्नाची बोलणीपर्यंत येतं आणि काही ना काही कारणामुळे ते तुटतं किंवा दुरावलं जातं. ठीक आहे. लग्नाची डेट किंवा ती व्यक्तीच दुरावली जाते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक आहे ना पान घ्यायचं आहे. ठीक आहे. पान, तुम्हाला सुपारी, 2 लवंग आणि 2 वेलची. ठीक आहे. हे तुम्हाला हनुमानजींच्या देवळात पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि हे दर मंगळवारी करायचं आहे. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही आहे तोपर्यंत दर मंगळवारी हे तुम्ही अर्पण करू शकता. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, जर तुमच्या घरी कोण व्यसनी आहे आणि त्याचं व्यसन तुम्हाला सोडवायचं आहे, जर तुमच्या घरी कोणी म्हणजे स्पेशली नवरा जर तुमचा व्यसनी आहे आणि तुम्हाला त्याचं व्यसन सोडवायचं आहे, तर तुम्हाला काय करायचे आहे, ती बॉटल घ्यायची आहे. ठीक आहे. त्यामध्ये 1-2 बूंद हे असू दे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ना 7 गुंजा टाकायच्या आहेत. गुंजा म्हणजे काय माहिती आहे, एक आहे ना आयुर्वेदिक वनस्पती आहे. ठीक आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल. ठीक आहे. त्याला ना रत्तीसुद्धा बोलतात. ठीक आहे. लाल आणि काळ्या कलरची असते बघा. ती तुम्हाला ना 7 दाणे घ्यायचे आहेत, ते तुम्हाला टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. काळ्या धाग्याने ती बॉटल बांधायची आहे आणि कुठेही सुनसान जागेत जाऊन ना तुम्हाला ना ती खोदून टाकायची आहे ती बॉटल तुम्हाला बरी करायची आहे. ठीक आहे. कुठल्याही ग्राउंडमध्ये, कुठल्याही खाली ठिकाणी अशी जाऊन. ठीक आहे. जर तुम्हाला कोणाचं व्यसन सोडवायचं असेल तर आणि तो व्यक्ती खूप जास्ती पियत असेल तर. ठीक आहे. तुमची ना छोटी मुलं आहेत आणि ती खूप किटकिट करतात किंवा खूप नकारात्मकता खूप सतवतात किंवा झोपत नाही वेळेवरती, झोप किंवा अभ्यासात पण त्यांची प्रगती वगैरे नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांना नजर लगेच लागते, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, नजरेसाठी तर हे कॉमन सगळ्यांनाच माहिती आहे, मिरची आणि मीठ, मिरची, राई ह्याचा उपाय तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ना तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ना तुम्हाला 2 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 काळ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला आहे ना तेच रत्तीची जे बीज आहे, ठीक आहे, गोंजा, ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला आहे ना काळ्या कलरचं घ्यायचं आहे. त्याचा काळा भाग जो येतो बघा, गोंजाचा ना ॲक्च्युली लाल आणि काळा भाग असतो, तो काळा भाग किंवा पूर्ण घेतला तरी चालेल, 7 घ्यायचे आहेत.
ते तुम्हाला ना उशीच्या खाली तुमच्या मुलाच्या ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी ना होलिका दहन जेव्हा असेल तेव्हा अँटी क्लॉकवाईज ते मिरच्या आणि ते गोंजा त्याच्यावरनं फिरवायचं आहे त्या मुलावरनं आणि मग ते होलिका दहनमध्ये जाऊन ते व्हायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नजर काढू शकता, ठीक. जर तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला संतान गोपाल स्तोत्र हे त्या दिवशी वाचायचं आहे, ठीक आहे. सत्यनारायणची कथाही तुम्हाला त्या दिवशी वाचायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे तुम्हाला. बालरूपात कृष्णजींची सेवा ही दर गुरुवारी तुम्ही करत जा, ठीक आहे. जर तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तर, ठीक आहे. तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला गौऱ्या प्रज्वलित करायचे आहेत, ठीक आहे. एक हवनच्या भांड्यामध्ये तुम्हाला गौऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला ना कापूर टाकायचा आहे, ठीक आहे. आणि कापूर टाकल्यानंतर जी धुनी येते तिथे तुम्ही बाजूला उभं राहा आणि ती धुनी पूर्ण तुम्ही घेत जा. असं तुम्हाला ना 11 दिवस कंटिन्यू करायचं आहे. 11 दिवस कंटिन्यू केल्यानंतर बघा तुम्हाला फरक पडेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्या प्रॉब्लेममधून निघत आहात. म्हणजे ते प्रॉब्लेम हळूहळू करून रिझॉल्व्ह होईल. मी असं रिझल्ट्स दिसायला लागतील. जोपर्यंत नाही होत तोपर्यंत 11 दिवस करा. प्रत्येक महिन्याला 11-11 दिवस करत जा. कंटिन्यूस 11 दिवस करायचं आहे आणि मग परत गॅप घ्यायचा आहे. त्यानंतर मग परत तुम्ही 1 महिना ऑल्टरनेट करून परत करू शकता किंवा दर महिन्याला करू शकता, तुमच्यावरती आहे. पण 11 दिवस हे तुम्हाला लगातार करायचं आहे, ठीक आहे. तुमची कोर्ट केस चालू आहे आणि खूप शत्रू आहेत ना, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, हा उपाय फक्त पौर्णिमेच्या दिवशी किंवा होळीच्या दहनसाठी नाही आहे. हा मी नॉर्मल उपाय सांगते आहे. तुम्हाला काय करायचं आहे, शनी स्तोत्र वाचायचं आहे आणि तुम्हाला ना शाबर मंत्र आहे बघा शनिदेवांचा, ठीक आहे. बिकॉज काय आहे ना, शनिदेव हे कर्मप्रधान आहेत. म्हणजे शनिदेव हे कर्माचा हिशोब करतात. तर जर तुमचं कोर्ट केस चालू असेल तर शनिदेवांना मनवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचा शाबर मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे, तो तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. दर दिवशी किंवा नाही जमलं तर ॲटलिस्ट शनिवारचं तरी तुम्ही ना 7 वाजेच्या नंतर हे मंत्र तुम्ही 21 वेळेला तुम्ही वाचत जा. छोटासा 3 मिनिटाचा मंत्र आहे. जर तुम्हाला शनी स्तोत्र हे जमलं तर वाचा, नाही तर मग शाबर मंत्र, ठीक आहे. वेळा 11 किंवा 21 वेळा दर दिवशी बोलला तर उत्तम आहे. म्हणजे कोर्ट कचेरीमध्ये पडला आहात आणि तुम्हाला खूप प्रॉब्लेम होत असेल तर शनीचा शाबर मंत्र आहे तो तुम्ही 11-21 वेळेला रोज बोलायला तुम्ही चालू करा, ठीक आहे. हे सगळे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात करून बघा, तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. आणि बघा नक्कीच मी असं नाही बोलत की हे केल्या केल्या तुम्हाला काहीतरी फरक दिसेल, पण हा कन्सिस्टन्सी ठेवा. हे उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दहनासाठी जे मी सांगितलं ते उपाय त्या दिवशी करून बघा आणि नक्कीच तुम्हाला फरक पडेल. बघा हे जर तुम्हाला श्रद्धा असेल तरच करा. फक्त कोणीतरी सांगते किंवा मी सांगते म्हणून करू नका. आतून पॉझिटिव्ह, मी नेहमी सांगते, आतून पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आतून जर सकारात्मकता असेल आणि जर तुम्ही सकारात्मकतेने करत असाल तर नक्कीच हे उपाय तुमच्यावरती काम करतील आणि तुम्हाला हे जे रिझल्ट्स जरूर दिसतील, ठीक आहे. तर हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच आज सांगायचं होतं. जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.